जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, एक ट्रेडर इन्व्हेस्टर शेअर मार्केटमध्ये कुठे चूक करतो? तर बघा, जेव्हा पण मार्केटमध्ये एखाद्या स्टॉक संदर्भात न्यूज येते किंवा एखादी कंपनी त्यांचे क्वार्टरचे रिझल्ट अनाऊन्स करते किंवा आता तुम्हाला माहितीच आहे सोशल मीडियावर खूप सारे बाईंग रिकमेंडेशन फ्रीमध्ये आपल्याला मिळत असतात आणि अशा वेळी आपण या न्यूज बेस्ड स्टॉक्समध्ये ब्लाइंडली एंट्री करतो. नाही आपल्याला त्या स्टॉकचे फंडामेंटल्स माहिती असतात, नाही त्या स्टॉकचं आपल्याला व्हॅल्युएशन माहिती असतं, नाही आपण त्याचे फायनान्शियल पडताळून पाहत, नाही आपण त्याचा चार्टचा स्ट्रक्चर बघत. तर असं केल्याने समजा यातला एक जरी फॅक्टर वीक निघाला मित्रांनो, तर आपली गुंतवणूक जी आहे त्याच्यामध्ये अडकून राहू शकते आणि काही वेळेनंतर आपल्याला जो काही लॉस झालेला असतो तो बुक करणं पण या स्टॉकमधून बाहेर पडतो. कारण की अशा न्यूज बेस्ड स्टॉक्समध्ये मित्रांनो ज्याचे फॅक्टर वीक असतात त्याच्यामध्ये फारसा मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचा लॉस होऊ नये मित्रांनो, आपला कष्टाचा मेहनतीचा पैसा असतो तो अशा स्टॉक्समध्ये अडकून राहू नये. त्यामुळे आपण आपल्या मराठी बांधवांसाठी मित्रांनो हा चॅनल जो आहे द स्टॉक सिलेक्शन आपण सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये आपण अशा न्यूज बेस्ड स्टॉकचं प्रॉपर अनालिसिस करतो. त्याच्या बेसवरती तुम्ही ठरवू शकताय की तो जो पर्टिक्युलर स्टॉक आहे तो ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. आता मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल असे दाखवतो की त्याच्यामध्ये न्यूज मात्र पॉझिटिव्ह आली होती तरी देखील आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे रिटर्न्स मिळालेले नाही आहेत. आता त्यातला पहिला स्टॉक जर बघायचं झालं तर कोआन्से लाईफ सायन्स नावाचा स्टॉक आहे. त्याच्यामध्ये न्यूज कधी आली होती आपण बघून घेऊया. तर न्यूज आली होती 25 ऑगस्ट 2025 रोजी. याच्यामध्ये जेफ्रीज नावाची एक ब्रोकरेज कंपनी आहे, त्यांनी या स्टॉकचं बाईंग रिकमेंडेशन दिलं होतं आणि टार्गेट प्राईस दिली होती 1150. आता आपण याचा चार्ट ओपन करून घेऊया. तर बघा, इथे आपण याचा डेली चार्ट ओपन केला आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी मी एक ॲरो दिलेला आहे, म्हणजे या दिवशी आपल्याला न्यूज आली होती. तर इथे न्यूज आल्या मार्केट गॅपअपने ओपन झालं आहे. थोडंसं वरती एक 5 ते 6% स्पाईक पाहायला मिळाली आणि क्लोजिंग जी आहे ती रेडमध्ये झालेली आहे. पुढचे 2 दिवस देखील रेडमध्येच क्लोजिंग पाहायला मिळते. त्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये आपला थोडंसं वरच्या साईडला मोमेंटम देताना पाहायला मिळाला स्टॉक, परंतु त्यामध्ये काही सक्सेस भेटला नाही आहे आणि पुन्हा सेलिंग प्रेशर आलं आणि स्टॉक जो आहे तो आपला आत्तापर्यंत खालीच येताना पाहायला मिळतो आहे. आत्ता इथे जर आपण बघितलं तर 525 ते 545च्या आसपास स्टॉक ट्रेड होतो आहे. समजा ज्या दिवशी न्यूज आली तेव्हा आपण या स्टॉकमध्ये एंट्री केली असती तर आज सिच्युएशन काय असते आपण चेक करून घेऊ. हे बघा मित्रांनो, इथे आता आपण जर बघितलं तर -42% रिटर्न्स, म्हणजे यांचा टार्गेट दिला होता त्यांनी 1150, तो लांबच राहिला मित्रांनो. आपल्याला लॉसला सामोरं जावं लागलं असतं. 42%चा लॉस आपल्याला यात झाला असता किंवा ज्यांनी कोणी एंट्री केली असेल ते आज 42% लॉसवरती आहेत असं आपण धरून चालू आहे. तर आपल्याला समजा याच्यामध्ये एंट्री करायची असती तर आपण कशा प्रकारचा अनालिसिस केला तर ते मला सांगतो. कसं असतं मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही अनालिसिस करता, जेवढं तुम्ही मोठ्या टाईम फ्रेमवरती अनालिसिस कराल आणि छोट्या टाईम फ्रेमवर एंट्री घ्याल त्याच्यामुळे तुमची ॲक्युरेसी तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळेल. आता हे डिपेंड करतं तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात. तुम्ही ॲग्रेसिव्ह आहात की कन्झर्वेटिव्ह आहात, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो कोणत्या टाईम फ्रेमवर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. परंतु मोस्टली तुम्ही जेवढं मोठ्या टाईम फ्रेमवर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. आता आपण याचा विकली चार्ट ओपन करू. आता विकली चार्टवर आपण जर बघितलं तर स्टॉक जो आहे मित्रांनो लोअर आहे करत खालच्या साईडला जातोय, क्लिअर कट आपल्याला पाहायला मिळते. न्यूज जर इथे आले मित्रांनो तर आपल्याला काय करायचं होतं, त्याचा जो प्रिव्हियस हाय होता सगळ्यात पहिल्या तिथं ट्रेंड लाईन टाकून घेऊ आपण. तर जोपर्यंत हा ब्रेक होत नाही मित्रांनो तोपर्यंत आपल्या याच्यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली नसती. कारण सांगतो तुम्हाला, कारण की हे जे रेसिस्टन्स क्रिएट झाले असतात मित्रांनो तिथे सेलर्स ॲक्टिवेट असतात. ॲक्च्युली जे काही आपल्याला सप्लाय झोन पाहायला मिळतात, असे रेसिस्टन्स पाहायला मिळतात, तिथे आपला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते, कधी कधी मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर यायला पाहायला मिळतो. कारण की आपल्याला मोमेंटम मिळण्यासाठी जेव्हा स्टॉक खालच्या साईडला जात असतो, डाऊन ट्रेंडमध्ये असतो, तेव्हा प्रॉपर खाली रिव्हर्सलचे एक साईन पाहायला मिळणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रिव्हियस रेसिस्टन्स जो क्रिएट झाला आहे तो ब्रेक होऊन पुढचे 2 ते 3 हप्ते स्टॉक सस्टेन होणं गरजेचं असतं. तेव्हाच आपण बोलू शकतो की बायर्सने कमान हातात घेतले, म्हणजे बायर्सने सेलर्सला डॉमिनेट केले आणि स्टॉक जो आता वरच्या साईडला मोमेंटम घेण्याच्या तयारीमध्ये आहे. तर अशा प्रकारचं हे अनालिसिस करावं लागतं. बायर्स सेलर्स मित्रांनो कुठे आपल्याला चार्ट तयार करत आहेत, कुठे पॅटर्न तयार करत आहेत, तर ते आपल्या बारकाईने लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावरती. तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिटर्न जे आहेत ते स्टॉकमधनं मिळत असतात. आता हा फॅक्टर तर आपला वीक पाहायला मिळतोय. आता पुढचे 3 फॅक्टर जे आहेत ते कशा प्रकारचे होते आपण ते चेक करून घेऊ. आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे ते म्हणजे फंडामेंटल, ज्याच्यामध्ये आपले 10 मेट्रिक्स असतात. तर 10 पैकी 8 पॉईंट पॉझिटिव्ह आलेत, ज्याच्यामुळे याला 8ची रेटिंग मिळाली आणि हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये गेला, म्हणजे हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आता व्हॅल्युएशन बघूया. व्हॅल्युएशनमध्ये आपण बघितलं तर पी जवळजवळ इंडस्ट्री पीच्या डबल पाहायला मिळतं मित्रांनो, 60च्या आसपास पाहायला मिळतोय. इबिटा थोडासा जास्त आहे आणि पेग रेशो तर मायनसमध्येच आहे मित्रांनो, -3.71. पीबी रेशो ठीकठाक पाहायला मिळतोय. परंतु ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघितले मित्रांनो तर व्हॅल्युएशन पण आपल्याला एवढे खास पाहायला मिळत नाही आहेत, त्यामुळे हा फॅक्टर देखील आपल्याला वीकच पाहायला मिळतोय. आता याचे फायनान्शियल आपण पडताळून पाहूया. तर आता इथे फायनान्शियल्समध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन केली आहे. त्याच्यामध्ये आपण 2019 पासून जर बिझनेस बघितला तर त्यांचा बिझनेस वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो, परंतु अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही आहे.
तो पण 2023 नंतर बिझनेस डाऊन झाला होता. बघा इथे 23मध्ये होता 1340 करोडचा बिझनेस, 24मध्ये डाऊन झाला 1051 करोड आणि 25मध्ये थोडासा वाढला आहे 1198 करोडचा. त्यामुळे सेल्स एवढा आपला खास पाहायला मिळत नाही आहे. आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर नेट प्रॉफिट आपल्याला 2019 पासून 2022 पर्यंत वाढताना पाहायला मिळाला आहे इयर ऑन इयर. आणि 23मध्ये तो डाऊन झाला आहे 454 करोडवरनं 411 करोडचा झाला आहे. आणि पुढचे इयर कंटिन्यू आपला डाऊन होताना पाहायला मिळतो आहे. 24मध्ये 411 करोडवरनं झाला 300 करोड आणि 2025मध्ये 300 करोडवरनं झाला 265 करोड. म्हणजे जिथं नेट प्रॉफिट वाढायला पाहिजे तर इथे आपल्याला कमी होतानाच पाहायला मिळतोय. त्यामुळे हा फॅक्टर देखील आपल्याला वीकच पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे 4 फॅक्टर होते, त्याच्या 3 फॅक्टर आपल्याला वीकच पाहायला मिळाले. तर अशा प्रकारच्या वीक फॅक्टरमध्ये तुम्ही मित्रांनो जर एंट्री घेतली तर त्या स्टॉकला मार्केट पनिश करणारच आहे मित्रांनो. तुम्हाला लॉसला समोर जावंच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये एंटर करण्यापूर्वी मी नेहमी सांगत असतो आपल्याला प्रॉपर ॲनालिसिस करावं लागतं. प्रत्येक फॅक्टर आपल्याला बारकाईने स्टडी करावा लागतो. तेव्हाच तुम्हाला स्टॉक्समध्ये मित्रांनो शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटचे चान्सेस तुमचे बनू शकतात. आता एक एक्झाम्पल झाला, आता दुसरा एक्झाम्पल आपण बघूया. तर पुढचा आहे ते म्हणजे केफिन टेक्नॉलॉजी. तर केफिन टेक्नॉलॉजीमध्ये काय न्यूज आली होती? न्यूज आली होती 24 जानेवारी 2025 रोजी Q3चे रिझल्ट त्यांनी अनाऊन्स केले होते, ज्याच्यामध्ये त्यांचा रेव्हेन्यू 32.6%ने वाढलेला होता इयर ऑन इयर आणि प्रॉफिट वाढला होता 34.9%नी. आणि या न्यूजमुळे स्टॉकमध्ये आपल्याला 8%ची जंप त्या दिवशी पाहायला मिळाली. आता याचा देखील आपण चार्ट ओपन करून घेऊ. तर इथे आपण या स्टॉकचा डेली चार्ट ओपन केला आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी मी एक ॲरो टाकून ठेवलेला आहे, म्हणजे इथे न्यूज आली होती आपल्याला समजून येईल. न्यूज आल्यानंतर मार्केट गॅपअपने ओपन झाला आहे आणि वरती हाय क्रिएट केला होता 1245, म्हणजे 8%ची स्पाईक आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर कॅन्डल जी आहे एक वीक तयार केली आणि कॅन्डल क्लोज झाली आहे. त्यानंतर पुढचे 2 दिवस आपल्याला रेडमध्ये क्लोजिंग पाहायला मिळते आणि थोडंसं कन्सोलिडेट स्टॉक झाला आहे 4-5 दिवस आणि वरती जाण्याचे प्रयत्न केलेत. परंतु ज्या दिवशी स्पाईक आली होती मित्रांनो तिथे जो हाय क्रिएट झाला होता इथे एक 1246च्या आसपास, तो ब्रेक करायचा प्रयत्न केला पण तो ब्रेक झाला नाही आहे आणि पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाल्याने स्टॉक आपल्याला खालच्या साईडला आलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे वेळोवेळी स्टॉकने वरती जाण्याचे प्रयत्न केलेत परंतु वरती जाण्यामध्ये काही फारसा सक्सेस मिळाला नाही आहे आणि स्टॉक जो आहे तो आता आपल्याला इथे 1000 ते 1100च्या आसपास ट्रेड होताना पाहायला मिळतोय. समजा त्या दिवशी न्यूज बेस्ड याच्यामध्ये कोणी जर एंट्री केली असेल तर आज सिच्युएशन काय असेल ती देखील आपण पाहून घेऊ. हे पहा मित्रांनो, आता न्यूज आली होती जानेवारी 25मध्ये आणि आता जवळजवळ आता इयर एंड व्हायला आलं, म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला मित्रांनो पॉझिटिव्ह तर रिटर्न्स लांबच राहिले. आपल्याला इथे -10%चा लॉस झाला असता मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे जे फॅक्टर्स असतात मित्रांनो आपल्या बारकाईने स्टडी करावे लागतात. आता याच्यामध्ये ॲनालिसिस करायचं असतं आपण कशा पद्धतीने केलं असतं ते आपण बघूया. आता इथे पहा आपण वीकली चार्ट जर बघितला तर जेव्हा न्यूज आली होती त्याच्या आधीचे जर आपण 3 कॅन्डल बघितल्या मित्रांनो तर मोठ्या रेड कॅन्डल तयार झाल्या पाहायला मिळत आहेत, म्हणजे आपला सेलिंग प्रेशरमध्ये स्टॉक आहे असं क्लिअर कट साईन इथे पाहायला मिळते. तर आपल्याला समजा जर एंट्री करायची असती तर आपल्याला काय करावं लागलं असतं, तर इथे मी एक ऑलरेडी एक झोन ड्रॉ करून ठेवला आहे. तर तो एक सप्लाय झोन आहे मित्रांनो, म्हणजे इथे सेलर्स ॲक्टिव्हेट आहेत. तर जोपर्यंत याच्यावरती आपल्याला क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत आपण बायर्सने कमान हातात घेतले असं बोलू शकत नाही. कारण की मित्रांनो वरच्या साईडला जर पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला बायर्सने सेलर्सला डॉमिनेट केलेलं पाहायला मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बायर्स कुठे ॲक्टिव्हेट आहे, सेलर्स कुठे ॲक्टिव्हेट आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित रीड करता आल्या तर आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटमचा कॅप्चर करणं एकदम सोपं होऊन जातं. तर इथे जूनमध्ये तो जो झोन आहे तो ब्रेक करण्याचे प्रयत्न केलेत परंतु पुन्हा सेलर्स ॲक्टिव्हेट झालेत आणि स्टॉक जो आहे तो खालच्या साईडला घेऊन आलेले पाहायला मिळते आपल्याला. तर अशा प्रकारचं मित्रांनो हे जे बायर्स आणि सेलर जिथे मोमेंटम करत असतात मित्रांनो ते आपलं बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. ते जर प्रॉपर तुम्ही रीड केलं आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही डिसिजन घेऊन याच्यामध्ये पोझिशन घेतल्या तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळत असतो. तर इथे आपला चार्ट देखील आपला वीक पाहायला मिळतोय. आता बाकीचे 3 फॅक्टर जे आहेत ते आपण बघूया कशा प्रकारचे आहेत. तर सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटल, ज्याच्यामध्ये आपले 10 मेट्रिक्स असतात. तर 10 पैकी 10 इथे आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतात, म्हणजे 10ची रेटिंग आले म्हणजे स्टॉक आपला ग्रीन झोनमध्ये गेला आहे, म्हणजे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण जर बघितलं तर PE रेशो आपला चांगला पाहायला मिळतोय. इबिटा 20च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा जास्त पाहायला मिळतो आपल्याला इथे 36. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे, पेग रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. PB रेशो 7च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो देखील जवळजवळ डबल पाहायला मिळतोय. त्यामुळे व्हॅल्युएशन देखील एवढे खास पाहायला मिळत नाहीत. हा फॅक्टर देखील वीक आहे. आता फायनान्शियल चेक करू आपण याचे. फायनान्शियल्समध्ये आपण जर बघितलं तर सेल्स त्यांचा 2019 पासून इयर ऑन इयर चांगल्या प्रकारे वाढताना पाहायला मिळते मित्रांनो, म्हणजे सेल्समध्ये ग्रोथ ही चांगली होत आहे. आणि नेट प्रॉफिट बघितला तर नेट प्रॉफिट 2019मध्ये 9 करोडचा होता, 20मध्ये 5 करोड आणि 21मध्ये मायनसमध्ये गेला होता, निगेटिव्हमध्ये रिटर्न्स आले होते -65 करोड. त्यानंतर 22 पासून जर बघितलं तर चांगल्या प्रकारे कंपनीने पिकअप घेतला मित्रांनो. इयर ऑन इयर चांगल्या प्रकारचा नेट प्रॉफिट कंपनीला झालेला आहे, म्हणजे आजच्या 4 वर्षामध्ये चांगल्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये कंपनी पाहायला मिळते. त्यामुळं हा जो फॅक्टर आहे फायनान्शियलचा तो आपल्याला इथे पॉझिटिव्ह पाहायला मिळते. 4 मधले 2 फॅक्टर आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळाले, 2 फॅक्टर निगेटिव्ह पाहायला मिळाले.
त्यामुळे या स्टॉकमध्ये देखील रिटर्न्स जे आहेत ते मित्रांनो आपल्याला निगेटिव्हमध्येच पाहायला मिळाले आहेत. तर अशा प्रकारचे 2 स्टॉक आपण पाहिले मित्रांनो, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूज येऊन देखील आपल्याला अपेक्षेप्रमाणे रिटर्न्स मिळालेले नाही आहेत. तर हे आपल्या शॉर्टमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं. आम्ही डीपली कशा प्रकारचं ॲनालिसिस करतो मित्रांनो, तुम्हाला जर पाहायचं असेल तर रिसेंटली आम्ही एक व्हिडिओ बनवले श्रीराम फायनान्सच्या स्टॉकवरती. त्याची लिंकवरती तुम्हाला आय बटनवर देतोय, त्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण तुम्ही नॉनस्टॉप पहा मित्रांनो, तुम्हाला कळून येईल कशा प्रकारे आम्ही डीपली ॲनालिसिस करतो. छोटे छोटे पॉईंट त्यामध्ये आम्ही कव्हर करत असतो, ज्याच्यामधून तुम्हाला तुमचे डाऊट्स असतात पूर्णपणे क्लिअर होऊन जातात आणि तुम्ही ठरवू शकता की त्या स्टॉकमध्ये तुम्हाला एंट्री करायची असते की नसते. म्हणजेच तुम्हाला एंट्री करण्यायोग्य स्टॉक आहे की नाही ते तुम्हाला कळू येणार आहे. आणि तसेच तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये समजा कोणाला ॲनालिसिस करण्यामध्ये अडचणी येत असतील तर आपला व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करा आणि त्यांना स्टॉकचं नाव जे आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करायला सांगा. आम्ही त्याची देखील नोंद घेऊ मित्रांनो आणि त्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.